मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या समारोपाच्या निमित्तानं मी पावसाळी अधिवेशनातच मागणी केली होती की अमृत महोत्सवी वर्ष मराठवाडा मुक्ती दिनाचा आपण समारोपाचं साजरं करतोय, तर एक कॅबिनेटची मीटिंग ही छत्रपती संभाजीनगरला झाली पाहिजे आणि सभागृहात केलेल्या विनंतीला मान देऊन राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांनीही त्या गोष्टीला होकार दिला आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाचा सर्वच ठिकाणी ध्वजारोहण होऊन फार मोठा कार्यक्रम होतो। त्याच अनुषंगाने 17 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला करायचा निर्णय घेतला। अपेक्षा एवढीच आहे की कायम हा मराठवाडा दुष्काळात असल्यामुळं आणि मराठवाड्यामध्ये पहिलं मराठवाड्याच्या जनतेची मागणी ही की एखादं वर्ष 5-7 वर्षात पावसाचं चांगलं असतं, पुन्हा कायम दुष्काळ असतो। आमचे सर्व लघु मध्यम आणि मोठे तलाव हे पावसाअभावी कोरडे असतात, म्हणून पहिल्यांदा जे 162 टीएमसी तुटीचं खोरं म्हणून गोदावरीचं ओळखलं जातं, त्यात नारपारच्या दक्षिण वाहिनीतलं जे पाणी आहे ते पाणी मराठवाड्याच्या या सर्वच्या सर्व तलावामध्ये आणण्याच्या संदर्भातली एखादी अभूतपूर्व योजना या ठिकाणी आपण जाहीर करावी, ज्यामुळं कायमचा मराठवाड्याचा दुष्काळ मिटेल आणि भलेही पाऊस नाही पडला तरी या योजनेमुळे तलावामध्ये मराठवाड्यातल्या कायमचं छोट्यापासून मोठ्या सर्व तलावात पाणी राहील आणि त्यामुळं नक्कीच मराठवाड्याच्या वर कायम दुष्काळाच्या संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला फार मोठा कायमस्वरूपी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे की या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्तानं ही इच्छा सुद्धा मराठवाड्याच्या जनतेची पूर्ण हे सरकार निश्चित करेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। त्याचबरोबर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या मराठवाड्यासाठी करणं आवश्यक आहे, ते पूर्वी मी बोलणं उचित होणार नाही। याबाबत सारासर सर्व विभागाचे मंत्र्यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी चर्चा करतात आणि ती चर्चा करून या ठिकाणी त्या ठिकाणी 16 तारखेला या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्याच्या हिताचे निर्णय या ठिकाणी होणार आहेत। मुंडे साहब, केवल एक छोटा सा हिंदी में भी बता दीजिएगा कि किस तरह से मराठवाड़ा के लिए बेनिफिट होगा। मराठवाड़ा ये स्वातंत्र पूर्व काल में और स्वातंत्र के बाद भी निजाम स्टेट बोल के पहचाना जाता था। 1 साल देश को स्वातंत्र मिलने के बाद 1 साल बाद इस निजाम स्टेट को, यानी जिसे आज हम मराठवाड़ा कहते हैं, वो आज़ाद हुआ है। 17 सितंबर को मराठवाड़ा यानी उस समय का निजाम स्टेट को आज़ादी मिली और वो पूरे देश के साथ जुड़ा। तो 1 साल बाद जिस मराठवाड़ा को स्वतंत्रता मिली उसका अमृत महोत्सवी साल मनाया जा रहा है और उस अमृत महोत्सवी साल मनाए जाने के अवसर पे 16 तारीख को महाराष्ट्र की कैबिनेट की मीटिंग छत्रपति संभाजीनगर में की जा रही है। तो उस संबंध में मराठवाड़ा के लोगों की बहुत बड़ी अपेक्षाएं उस कैबिनेट से और सरकार से लगी हुई है। तो मुझे निश्चित रूप से सरकार में एक मंत्री होने के नाते, कृषक मंत्री होने के नाते निश्चित रूप से विश्वास है कि कई दिनों से, कई सालों से हमारी ये मांग रही है कि मराठवाड़ा जिसमें बारिश बहुत कम होती है और ऐसे बड़े बड़े वहाँ पे तालाब है जहाँ बारिश कम होने की वजह से पानी की परिस्थिति बहुत भयंकर होती है, पीने की पानी की समस्या होती है, खेती के लिए पानी की समस्या होती है, अकाल हमेशा सर के ऊपर मंडराता है।
तो ऐसे समय में जो नार पार से पानी समंदर में और गुजरात की तरफ जाता है, वो पानी 162 टीएमसी का जो गोदावरी का जिसको कहा जाता है कि पानी हमें कम मिला है, वो पूरी राहत करने के लिए एक योजना बहुत बड़ी, जो हमारी अपेक्षा है कि सरकार ये 16 तारीख के मीटिंग में कुछ निर्णय करे। हम सभी मंत्रिमंडल के मराठवाड़ा के जितने भी लोक प्रतिनिधि है, मंत्री है, हमारी यही इच्छा है कि ये अगर प्रश्न हमारा मराठवाड़ा के मुक्ति दिन के अवसर के पूर्व संध्या में होने जा रही कैबिनेट मीटिंग में निर्णय हुआ, तो मराठवाड़े का जो हमेशा अकाल मंडराते रहता है, वो पूरी तरह से अकाल आने वाले 5 साल में खत्म हो जाएगा। 685 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, 16पेक्षा जास्त जिल्हे आता वॉटर डिफिशिटमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती। एक लक्षात घ्या, दुष्काळ जाहीर करायच्या अगोदर आपल्यासारख्या माध्यमांना सुद्धा ही पद्धत माहीत असायला पाहिजे की दुष्काळ जाहीर करायच्या अगोदर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करावी लागते। दुष्काळ सदृश्य परिस्थिती आज संबंध मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसून येते, अर्ध्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली दिसते। महाराष्ट्रातही काही परिस्थितीत काही भागात पाऊस नसल्यामुळे दुष्काळ आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सुकाळ आहे। अशा परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे। म्हणजे जिथे जास्त पाऊस झालाय तिथे वेगळे निर्णय करावे लागतील आणि जिथे पाऊस झाला नाही, 25-27 दिवसाचा खंड या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतोय, अशा ठिकाणी वेगळा निर्णय करावा लागणार आहे। जिथे पावसाचा फार मोठा खंड पडलेला आहे, या ठिकाणी नक्कीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार सरकारला करावा लागेल। एकदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर येणाऱ्या काळात ही परिस्थिती अशीच राहिली तर सरकारला दुष्काळ सुद्धा या ठिकाणी जाहीर करावा लागेल। कृषी आयुक्त 8 सप्टेंबर पासून जी, उस विषय में मैं नहीं हूँ, कई लोग उसमें शामिल है, उसका सही रूप से जानकारी वही दे सकते हैं। माननीय मुख्यमंत्री हर बार प्रेस कॉन्फ्रेंस में ये कह चुके हैं। हमारी सरकार की तरफ से सभी विपक्षों के दलों के नेताओं के साथ भी मीटिंग हुई कि आरक्षण के बारे में सरकार सकारात्मक है, वो जो चाह रहे उस संबंध में निर्णय करने के लिए समय देना जरूरी है। इतने कम समय में जल्दबाजी में कोई भी निर्णय लेंगे तो वो कोर्ट में इसके पहले भी निर्णय लिए गए, इसके पहले भी यहाँ कई लॉ बनाए गए, हाई कोर्ट में टिके लेकिन सुप्रीम कोर्ट में नहीं टिके। ऐसा ही आगे ना हो, इसलिए जो आरक्षण देने का निर्णय हो वो निर्णय यहाँ से लेके सुप्रीम कोर्ट तक वो टिका रहे और वो उन्हें मिले। ये जो मराठा समाज की मांग है, वो सरकार सकारात्मक तरीके से काम को लगी है, लेकिन उसके लिए समय देना जरूरी है। तो उस समय में बात तो उन्होंने कही है, रहा विषय कुछ और चीज़ों का, तो उस समय में अभी तो मुझे लगता है कि 31 दिन का उन्होंने समय दिया है। सरकार उसमें देखते, कोशिश हमारी यही है कि कुछ निर्णय हो। धन्यवाद। आपण जर बघितलं तर काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ आता विजय वडेट्टीवारांनी ट्विट केलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली सर्व पक्षीय खरं तर मी सांगतो की त्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये व्हायरल व्हिडिओ आहे, आणखी व्हायरल व्हिडिओच्या संदर्भामध्ये काय नेमकं बोलायचं, तर हा विषय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी चर्चा करत होते। तर ही सर्वपक्षीय बैठक होती। आता त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये वडेट्टीवारांनी हे स्पष्ट करावं की नेमकं त्यांना कसं आरक्षण मान्य आहे। ते व्हिडिओ व्हायरल करायच्या ऐवजी विरोधी पक्ष नेत्यांनी हे स्पष्ट करावं की नेमकी त्यांची आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय जरांगे पाटील साहेब जे बोलतायत ते आरक्षण वडेट्टीवारांना मान्य आहे का, हे अगोदर सांगावं। आणि हे मान्य असेल तर ते कसं करायचं याच्या संबंधात त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारने बोलवलं आणि बोलवलं। त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाचं म्हणणं आहे की द्यायचं आहे तर त्या ठिकाणी कायदेशीर टिकलं पाहिजे, असं दिलं गेलं पाहिजे। तर या संबंधित बोलत असतानाचा एखादा व्हिडिओ तेही माध्यमांनी आपल्यापैकीच कुणीतरी रेकॉर्ड केलेला तोच टाकायचा आणि त्याच्यावर व्हायरल करून पुन्हा आणखीन त्या समाजाच्या भावना भडकवायच्या, हे महाराष्ट्राच्या खरंच मातीला परवडणारं नाही। महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्म गुणा गोविंदाने या ठिकाणी राहत आहेत।
अनेक राज्यामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या तशा गोष्टी महाराष्ट्रात घडू नये ही सरकारची अपेक्षा आहे. आणि ही सरकार म्हणून जर आमची अपेक्षा असेल तर ही अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून सरकारने सुद्धा त्यांच्याकडून ठेवणं, कारण त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये सलोखा निर्माण व्हावा, शांती प्रस्थापित व्हावी आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी व्हावा, जे मान्य आहे. मग एकदा एक भूमिका घ्यायची आणि कुठला तरी व्हिडिओ व्हायरल करायचा. नेमका माझा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांना हा आहे की त्यांना जरांगे पाटील साहेब जे आरक्षण म्हणतायत, ज्या पद्धतीनं म्हणतायत ते मान्य आहे का, हे त्यांनी अगोदर स्पष्ट महाराष्ट्राच्या जनतेला आणि सकल मराठा समाजाला सांगावं. एक